सनम कुमार पायगाव संघाने मोठा नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आणि नक्कीच कनई पाय ए या संघाला फलंदाजी कर विकी आणि चैतन्य अशी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आत नक्कीच कनई पाय ए या संघामार्फत बघू शकता आणि गोलंदाज मार्गवर गोलंदाज राहुल तर बघूया गोलंदाज राहुल आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन विकी यांच्या साडी या मॅचचा पहिला चेंडू आपण बघितलं तर नक्की झेलची संधी जरूर होती 12:55 ला पहिला चेंडू पडला गेलाय बघूया तिथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा 2 धावा पूर्ण केल्यात पहिल्या चेंडूवर 5 षटकांचा सामना असेल पहिला सामना पण बघितला हाय स्कोरिंग सामना झाला होता बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पण हल्ले जबरदस्त रित्या चेंडूला नक्कीच खेळून काढलाय आणि चेंडू बघूया अखेरीस गेलाय सीमा रेषा पार चौकार नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता अफलातून रित्या विकीने खेळून काढला आणि 4 धावा भेटल्या त्यावर पुन्हा एकदा नक्कीच यावेळी झेलची संधी जरूर निर्माण झाली बघूया क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला झेल आणि इथून विकी याला परतावं लागेल कम ऑन डीजे चला जास्त उशीर करू नका आपले लगेच बॅटर पाठवायचे आहेत कनई पाय हे संघ आपला नेक्स्ट बॅटर लगेच रेडी ठेवायचा आहे तर बघूया आपण बघितलं विकी आपल्या संघासाठी 6 धावसंख्या करून बाद झाल्या या 6 धावसंख्या नक्कीच 3 चेंडूंना सामोरे गेला होता तो आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत अभिजित येत आहेत गोलंदाज नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेन कारण की चौकार लागल्यानंतर अतिशय चांगला चेंडू यावेळी थोडं चेंडूला मध्ये घेतलं होतं लेफ्टच्या दिशेने नक्कीच मोठा फटका मारायचा होता पण बॅटवर चेंडू सरळरित्या आला नव्हता बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन राहुल यावेळी पुन्हा एकदा बाहेर खेळण्याचा प्रयत्न आणखी एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू कुठेतरी तिन्ही यष्ट्या दाखवून खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजा कारण की आपण बघितलं तर गोलंदाज कुठेतरी शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू टाकत आहेत मागच्या दिशेने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न वारंवार खेळाडूंचा होतोय पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज राहुल यावेळी स्विच चीट करायचा होता पण नक्कीच भरपूर चेंडू लांब होता आणि यस पंच तेच दर्शवतात इट इज अ वाईड बॉल आणखी एक अवांतर धाव या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या म्हणजे 7 बघूया राहुल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन मारा करेल म्हणजे नक्कीच नवीन आले फलंदाज पुन्हा एकदा स्विच हिट पण यावेळी अतिरिक्त बाउन्स आणखी एक अवांतर चेंडू येस आणि फर्स्ट वन सुद्धा केलं जात आहे तिथून बघूया पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन यावेळी नक्की चेंडू पडल्यानंतर थोडासा आत आला चेंडू अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील षटक क्रमांक 1 मैदानाच्या आपण मार्गस्थ बघत आहोत ज्याच्यामध्ये 5 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत 5 चेंडूवर त्यांनी 8 धावा खर्च केल्यात एक घडी जरूर बाद केलाय
बघूया शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज राहुल. यावेळी पुन्हा एकदा बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्ट्रगल करत आहेत आणि शेवटी अखेरीस अतिशय चांगला झेल फलंदाज. नक्कीच अभिजित याला देखील परतावं लागेल. कमॉन डीजे. तर आपल्यामध्ये प्रणय पाटील साहेब देखील आमच्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेसाठी जेवढे लागणारे सर्व चेंडू त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले. तर साहेब वेलकम. तर पुन्हा एकदा जाऊया आपण सामन्याकडे. आता मात्र षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपलेला आहे. एक षटक संपल्यानंतर अहवाल असा आहे की धावसंख्या झाली म्हणजे 8 गडी बाद झाल्या, ते म्हणजे 2. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय, तो म्हणजे संतोष मळवी दलबी. ओके सॉरी. आणि गोलंदाज मागावर गोलंदाज त्याचप्रमाणे मी विनंती करतोय देवेश पाटील, योगेश म्हात्रे, महेश पाटील यांना मी विनंती करतोय आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. आयोजक वर्गातर्फे तुम्हाला इन्व्हाइट केलं जात आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी हातभार त्यांच्या मार्फत देखील लागला गेला आहे. तर मी त्यांना देखील विनंती, आपण जर इथे उपस्थित असाल तर आपल्या या स्टेजवर येण्याची कृपा असावी. तर बघूया गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संतोष आलेला आहे. तर षटक क्रमांक 2 घेऊन बघूया पहिला चेंडू घेऊन गोलंदाज संतोष. यावेळी चांगला फटका. बघा एक धाव तर पूर्ण गेली, दुसरं जातील का लगेच दुसरी धाव निघाल्या. 2 धावा आणि काय चलत गतीने या 2 धावा पूर्ण केल्यात. तर बघा पाये ए संघासाठी तर पारितोषिक आहे. कुठल्याही खेळाडू जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर राज देवलीकर साहेबांच्या यांच्या हस्ते तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल कुठल्याही खेळाडूने जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले. बघूया पुढचा चेंडू गोलंदाज संतोष, सॉरी नीरज आहे. यावेळी नक्कीच नो मॅन लँड मध्ये चेंडू पडला होता. संधी तर जरूर निर्माण झाली होती. नवीन आले फलंदाज संतोष होते आणि आम्ही गोलंदाज नाव वाचलं होतं, सॉरी. बघूया नीरज. तर या षटकातील नक्कीच एक चेंडूचा खेळ आपण बघतोय, सॉरी 2 आणि 2 चेंडूवर 4 धावा खर्च केला आतापर्यंत गोलंदाज नीरज याने. बघूया पुढचा चेंडू घेऊन चैतन्य यांच्यासाठी. चैतन्य नक्कीच सलामी पासून मैदानाच्या आत आलेले आहेत. यावेळी चांगला फटका, चाबूक शॉट, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बघूया चेंडूला फील्ड करेपर्यंत नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. कमॉन डीजे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल जरूर करत आहेत. पुढचा चेंडू ह्या वेळेस नक्कीच काही सफेद येतोय फलंदाज. जर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली ती म्हणजे 16. आतापर्यंत स्कोर फरक लागले. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आत चालू आहे. थोडस षटक महागावलेलं आहे कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 3 चेंडूवर 8 धावा आलेल्या आहेत. नक्की तिथून गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल नीरज याला. बघूया
पुढचा चेंडू चैतन्यसाठी. यावेळी चांगला फटका आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू जातोय. वन बाउंड सीमा रेषा पार. आणखी एक दणदणीचं चौकार. कमॉन डी से. अफलातून कामगिरी चैतन्य. दोन चेंडूवर दोन चौकार. षटकारांसाठी पारितोषिक आहे पण नक्कीच इथं चौकाराच्या हॅट्रिक वर आहे फलंदाज. पुढचा चेंडू घेऊन यावेळी नक्कीच ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू. आणखी एक धावसंख्येची वाढ. आणि पंचांच्या मराठी चॅलेंज केलं. व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. येस फाईट असेल. 21 धावा पूर्ण. यावेळी आणखी एक चांगला चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला नक्कीच. यावेळी आता मात्र चांगले चेंडू हाताला ते गोलंदाज नीरज. शेवटचा चेंडू आहे आतापर्यंत. जर धावसंख्या धावसंख्या 21 वर पोहोचलेली आहे. बघूया शेवटचा चेंडू. चैतन्याचं कौतुक करा. अतिशय चांगली फटकेबाजी चैतन्याच्या माध्यमातून झालेली आहे. यावेळी फटका बघूया हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथं आणि यस कुठली चुकी करत नाही. चैतन्याला परतावं लागेल. कमान डीजे. शेवटच्या चेंडूवर नक्कीच खाली बाद. पाहिलं की दोन्ही ओव्हरची सुरुवात डबलने झाली होती आणि शेवट विकेटने झालाय. बघूया आता षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी कोणाला इन्व्हाइट केलं जात आहे. हर्षल षटक क्रमांक 3 घेऊन. बघूया नवीन फलंदाज जितेंद्र आलेत. गोलंदाज हर्षल. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच आता पॉवरप्लेचं बंधन नसेल. हर्षल आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जितेंद्र यांच्यासाठी. संतोष यांच्यासाठी पहिला चेंडू. यावेळी नक्कीच अतिशय चांगला ऑप्शनच्या भरपूर बाहेर होते. पंचाकडे अपील जरूर करत होते. बघूया तिथे फंबल होत आहेत.
बाईच्या स्वरूपात ही एक धाव असेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 22 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आपण चालू असताना बघू शकतो. गोलंदाज हर्षद, नक्कीच 5 षटक आहेत. 5 षटकांसाठी तुम्हाला 4 गोलंदाजाचा वापर केला. नक्कीच एक कुठला तरी गोलंदाज दुहेरी षटक नक्कीच टाकेल, यात काही शंका नाही. नाहीतर जर 5 गोलंदाज तुम्ही 5 गोलंदाज देखील वापरू शकता. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज हर्षल. ह्यावेळी नक्कीच ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला अतिशय चांगल्या रीतीने खेळून काढला. दूरवर शतरक्षक आहे, चेंडू फील करपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या जण बघितलं तो येईपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली धाव म्हणावी लागेल. याच 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. आतापर्यंत या षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ टाकून झालेला, अजूनही 4 चेंडू येणारे बाकी आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. पुढे हर्षल पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. जितेंद्र नक्कीच एका बाजूला चांगली फटकेबाजी करत आहेत, आपल्या संघासाठी धावा जमा करत आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने बघूया, शतरक्षक आहेत, एका हाताने प्रयत्न जरूर झाला होता पण हातामध्ये चेंडू काय आहे नक्कीच बसला नाही आणि एक धाव असेल. तिसरं षटक चालू आहे मैदानाच्या आत. गोलंदाज हर्षल, बघूया आतापर्यंत 3 चेंडूवर 5 धावा जरूर खर्च केल्यात त्याने. 4 धावा खर्च केल्यात. एक 22 डेड चेंडू. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील स्ट्राईक एंडला असतील संतोष. यावेळी स्विच हिट करायचा अतिशय चांगला चेंडू. फलंदाज चेंडू काही समजला नाही, दोन्ही पायाच्या मधून जाणारा चेंडू होता. निर्धाव चेंडू होते या षटकातील पहिला. बघूया हर्षल नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होता. कारण याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. नक्कीच चैतन्य चांगली फलंदाजी करत होता. पुढचा चेंडू यावेळी बघूया. यावेळी ऑफस्टम सोडून जाणारा चेंडू पंच आमच्यापर्यंत बोलतात. आव्हान धावसंख्येने एक धावसंख्येची वाढ. धावसंख्या होईल ती म्हणजे 26. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, ब्लॉक केला होता. बघूया दूरवरून शतरक्षकाला दुसऱ्या त्याचा प्रयत्न पण नाही. चांगली फेकी. फक्त आणि फक्त एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या 27. षटक क्रमांक 3 शेवटचा चेंडू असेल आता. तर नक्कीच आजच्या दिवसातील प्रथम फेरीतील शेवटचा सामना जरीमारी स्पोर्ट्स पाया आणि गावदेवी चिंचोडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये बघूया पुढचा चेंडू. यावेळी बघूया मोठा फटका जरूर लगावलाय. शतरक्षक हाय तिथं आणि नक्कीच चेक करतील तिथं. बॉल सुटलाय की बघ, बॉल सुटलाय की बघ. काय ठेवलंच नाही काय हे काय वाटला हाय पुढे गे कचरा गेला त्याच्या बॉक्स तर हा षटकार आहे.
ऑन द लाईन वर पाय होता. तर या षटकाराच्या सायने संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 33. षटक क्रमांक तिसरा मैदानाच्या संपलेला आहे. प्रत्येक षटकामागे 11च्या सरासरीने संघ पुढे जाताना आपण बघू शकता. पण या चौथ्या षटकासाठी नक्कीच तिथे इन्व्हाइट केले गोलंदाज. नक्कीच गोलंदाजी मगर गोलंदाज सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज राहुल. तर बघूया राहुल ऑन द मार्क. पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. बघूया चांगल्या रीतीने खेळून गेले क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि 2 क्षेत्ररक्षक मला वाटतं तिथून चुकी करत आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा. बघूया पुन्हा एकदा राहुल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नक्कीच इथून संतोष चांगली फलंदाजी करतायत. बघूया राहुल नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर चौकार जरूर येतोय. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक केला होता संपूर्णपणे फलंदाजाला. बघूया पुढचा चेंडू घेऊन यावेळी आणखी एक चांगला चेंडू. तर यस आमच्यामध्ये आमचे मान्यवर हेमंत वर्तक सर हे देखील उपस्थित झालेले आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन यांच्यातर्फे. बघूया पुढचा चेंडू राहुल याचा चांगला फटका ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातो. एकदा पूर्ण केली, चांगलं शतरक्षण, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. बघूया चेंडू येईपर्यंत 2 धावा तिथे आरामात पूर्ण केल्यात. या 2 धावसंख्येने संघ पोहोचलाय 40-40 अप. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मार्गस्थ जरूर आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळी ती पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच झेलसाठी प्रयत्न केला गेला नाही. फक्त आणि फक्त 1 धाव. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नक्कीच कौतुक गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार जर वगळला पण चौकार देखील नक्कीच काही चुकामुळे गेला होता. क्षेत्ररक्षकाची साथ तिथे भेटली नव्हती. बघूया पुढचा चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने तिसरा फटका असेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त 1 धाव. चांगला कलेक्ट, चांगला थ्रो. या 1 धावसंख्या संघाची धावसंख्या होती म्हणजे 42-42. आतापर्यंत बघायला गेलं तर 3 घडी परतलेले आहेत म्हणजे 3 विकेट्स आतापर्यंत माघारलेले आहेत. तर बघूया शेवटचं तरी टाइम जास्त झालेला आहे. (23 मिनिट झालेले आहेत. 1 खेळाडूला नक्कीच तुम्हाला आतमध्ये घ्यावं लागेल आता. तर चला या ओव्हरच्या नंतर मी टॉससाठी विनंती करेन जरीमरी पाये आणि गावदेवी चिंचवटी या 2 संघाच्या कर्णधारांना विनंती करेन आपण टॉससाठी यायचं, हजर राहायचं आहे. तर आम्ही तोवर डीजेला संधी देतोय. कमाऊन डीजे.
चेंडू फलंदाज बीट होत आहेत. मोठा फटका जरूर खेळायचा होता पण बॅटवर चेंडू आला नाही. फलंदाज निखिल मडवी. यावेळी चांगला फटका बघूया शतरक्षक तिथे आहेत आणि यस चांगला झेल असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा गाठतोय का पण तसं काय होत नाही. सुरेख झेल देतोय डिझेलला संधी. कमॉन माहिती देतात चेंडू द्यायचा आहे. तर बघूया नवीन आलेले फलंदाज मैदानाच्या आत तेजस. इथून कौतुक करायला हवं गोलंदाज कारण स्लॉग ओव्हर मध्ये निखिल अतिशय चांगले चेंडू हाताळतोय. आतापर्यंत एक घडी जरूर बाद केलाय 2 चेंडूवर. एकही धाव न देता एक घडी बाद केलाय. बघूया पुढचा चेंडू निखिल याचा. यावेळी नक्कीच आणखी एक चांगला चेंडू इथून बघूया डायरेक्ट हिट साठी जातील का. हायवेल मोठं रिस्क घेतली नाही कारण नक्कीच कव्हर साठी गुतला शतरक्षक नव्हता म्हणून ना त्याने डायरेक्ट हिट केला नाही. एक धाव असेल. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त फटका. शतरक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला जास्त वेळ हातामध्ये ठेवलं इथून आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 45. बघूया उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडू आणखी 4 धावा आल्या तर 50चा टार्गेट येईल. बघा इथून किती धावा स्कोर फरकावर लागल्या जातात. गोलंदाज निखिल आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्या. 4 चेंडूवर 1 घडी जरूर बाद केल्या. बघूया येणारी 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधले. बघूया निखिल. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा दुसरे धाव गेल्यात बघूया आणि 2 धावा पूर्ण होतील. 47 शेवटचा चेंडू. नक्कीच मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज निखिल यानं कारण की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झालेली आहे. बघूया शेवटचा चेंडू घेऊन निखिल. पुन्हा एकदा ब्लॉक केलं होतं. चांगला चेंडू. बघूया शतरक्षक आहे तिथं. पुन्हा एकदा 2 धावा जरूर येतील. या 2 धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 49 धावा पूर्ण आणि 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे नक्कीच कनाई स्पोर्ट्स पाय या संघाने. तर बघूया सनम कुमार पायगाव ह्या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जाईल. तर नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये आपण नक्की बघणार आहोत. तर दुसऱ्या इनिंग साठी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय मंथन सर यांना.
तोपर्यंत आम्ही डीजेला संधी देतोय. कमान डीजे ऐकू एक सो मध्ये सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ससूनगर चषक 2025 आणि या ठिकाणी आपण पाहत आहे सन्माननीय आदरणीय श्री विजय शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत. या स्पर्धेकरिता प्रथम आणि द्वितीय पारितोषिक विजय शेठ पाटील साहेबांच्या वतीने हे सौजन्य झालंय. या ठिकाणी सर्व ससूनगर ग्रामस्थ ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने विजय शेठ पाटील साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करीत आहोत. अतिशय दानशूर असं व्यक्तिमत्व आपल्याला इथे पाहायला मिळतं ससूनगर गावात. आणि नेहमी जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असोत किंवा कुठलेही सामाजिक उपक्रम असोत विजय शेठ पाटील साहेबांचा हातभार हा नेहमीच असतो. गोरगरिबांचे कैवारी असे आदरणीय विजय शेठ पाटील साहेबांचा ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने हा शाही सोहळा आपण पाहताय. स्वागत सन्मान शाही आपण पाहत आहे. मायेची उबदार शॉल पुष्पगुच्छ स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर ही सर्व क्षणचित्र देखील फितीत केले जात आहेत. आणि त्याचबरोबर ही श्रीरामाची प्रतिमा ही भेट दिली जाते. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय श्री विजय शेठ पाटील साहेब इथे मात्र आपण पाहत आहे. त्याचबरोबर टॉस करता दोन टीमच्या कॅप्टनना देखील मी विनंती करतो की पुढे यायचं. विजय शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करीत आहोत. एका बाजूला जरीमरी पाय आणि त्यांच्या विपक्षमध्ये गावदेवी चिंचोटी या दोन्ही संघाचे कर्णधार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करीत आहोत. गावदेवी चिंचोटी संघाने टॉस जिंकलेला आहे तरी आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवायचा आहे. इलेक्ट्रिक टू बोर्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेलाय. चला दोन सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. त्यावर आता सुरुवात होते. टार्गेट आपण पाहिलं तर 50 ठेवलं गेलंय आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर फलंदाज आकाश आणि त्याच्या समेत आपण पाहताय निखिल. षटक क्रमांक पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळालाय.
50 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग आता कशा प्रकारे केला जाईल देवेंद्र म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांची एंटायर टीम प्रचंड मेहनत या स्पर्धेकरता घेत असताना आपण पाहताय. अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहतोय विकेट किपरने चुकी केली की काय असं निश्चितपणे म्हणावं लागेल, परंतु 22चा सिग्नल यावेळेला पंचांकडे येतोय. एक रन तिथे पाहायला मिळते धाव फलकावर. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहताय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेल की कुठला संघ या ट्रॉफीवरती नाव कोरेल. ससूनगर चषक 2025 वर कुठल्या टीमचं नाव लिहिलं जाईल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर चेंडू खाली, कुठलीही मिस्टेक या ठिकाणी केली नाही. उत्तमने यावेळेला मात्र कॅच टिपलाय. विकेटचं झालं पतन. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाजाने लक्ष असू द्या की बाद झालेला फलंदाज 38 सर्कल क्रॉस करणार नाही. त्या अगोदर तुम्हाला आतमध्ये येणं बंधनकारक आहे. इथे मात्र आपण पाहतोय पहिला धक्का हा लागला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय नीरज. षटकातील पुढचा बॉल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चान्स निर्माण झाला होता. संधी निर्माण झाली होती परंतु विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू काही आला नाही आणि हाताला स्पर्श करत चेंडू जो आहे तो अगदी मागच्या बाजूला गेला. तिथपर्यंत एक रन ही कंप्लीट होताना पाहायला मिळाली. राज देवळीकर यांच्याकडनं जर गोलंदाजानं विकेट फॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. षटकातील पुढचा बॉल. एकदा चांगला बॉल मिड ऑफच्या दिशेला चेंडूला खेळले. एक रन कंप्लीट केली जाते. या एक रनने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 3. तीन धावा आपण पाहू शकलात फलकावरती झाल्यात. पहिली धाव 22 ने, त्यानंतर विकेट पाहायला मिळाली, त्यानंतर पुन्हा एक आणि त्यानंतर पुन्हा एक सिंगल. मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकळा लागली आणि चांगला कॅच कॅरी केला गेलाय. या विकेटने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती झाली आहे 2 गडी बाद 3. मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकला धावसंख्या फलकावरती 2 झाले. गडी देखील बाद झालेले आहेत 2. तीन रन आपण पाहू शकाल फलकावरती झालेले आहेत आणि 2 गडी बाद झाल्यात. या 3 मध्ये जर एक धाव आपण पाहिली तर ती 22 ची पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता सज्ज झालाय विकी. इथे मात्र फटका फसतोय परंतु फिल्डरने यावेळेला मात्र गल्लत केली, चूक केली आणि त्याच्याचमुळे आपण पाहू शकाल झेल सुटला आणि या 2 धावा देखील अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या गेल्यात. थोडस डिफिकल्ट होतं फिल्डरसाठी कारण की उलट्या दिशेने जाऊन त्या झेलला कंप्लीट करणं हे थोडंसं अवघड होतं आणि त्याच्यामुळे हा झेल सुटला गेला. परंतु 2 रन तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाल्या आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या फलकावरती झाली आहे 5. नीरज केळणी अतिशय सुंदर यावेळेला मात्र
गुणलेखनाचा लेखाजोखा सांभाळत असताना ते मात्र अगदी चांगला बॉल त्याला मात्र खेळले अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर तिथे येत आहेत, फील्ड करतायत, फेकी करतायत गोलंदाजाकडे आणि तिथपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहू शकलात तर या 2 धावा या कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात आणि या 2 रनच्या माध्यमातून धावसंख्या आता फलकावरती 7 झाली आहे. 50चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि त्याचा पाठलाग करताना सध्या तरी आपण पाहू शकलात तर धावसंख्या ही फलकावरती पाहायला मिळते 7. यावेळेला मात्र पुन्हा एकदा भन्नाट बॉल टप्पा पडला. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल चेंडू टॉस होताना पाहायला मिळाला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जितेंद्रची गोलंदाजी ती देखील अगदी भन्नाट पाहायला मिळाली. त्यानंतर विकीला आपण पाहतो आतापर्यंत 3 बॉल त्याने टाकले, 4 रन मोजलेत या षटकात आतापर्यंत. षटका इथे मात्र फटका तर चांगला आहे. फिल्डर तिथे येतोय, कुठलीही चुकी फिल्डरने केली नाही. इथे लागलाय 3रा धक्का. आणि आपण प्रणयजी पाटील आणि हेमंतजी वर्तक साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करीत आहोत. ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने 2 प्रमुख व्यक्तिमत्व आपल्याला इथे पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात ससूनगर गावामध्ये आणि तेव्हा प्रणय पाटील आणि हेमंत वर्तक साहेबांचा हातभार हा जरूर असतो या स्पर्धेला. इथे जर आपण पाहिलं तर विकेट्सची पडझड जी आहे ती मात्र पाहायला मिळते. थांबण्याचं नाव काही घेत नाहीये. त्याचं कारण जर आपण तपासलं तर होणारी भन्नाट गोलंदाजी आणि त्याच्याच दर्जाचं होणारं हे एक क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडला. पुन्हा एकदा चेंडू मात्र हलकीशी उसळी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कॅमेरामनला मी विनंती करेन की मुख्य व्यासपीठाच्या दिशेने कॅमेरा या बॉल नंतर आपण हा सन्मान करणार आहोत. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती आपण या षटकातील पाहिलं तर हळवारपणे चेंडूला खेळलेला आहे. 1 रन तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता हे रन देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाली. इथे आपण पाहता षटकाची देखील समाप्ती झाली आहे. इथे आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करीत आहोत. सन्माननीय आदरणीय हेमंतजी वर्तक कॅमेरामनला मी विनंती करतोय की कृपया करून हेमंतजी वर्तक साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतोय. ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने देवेंद्रजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहताय. अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व आपण पाहताय. हेमंतजी वर्तक त्यानंतर प्रणयजी पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आपण शाही सन्मान ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपण करीत आहोत. चला खेळ थोडासा स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज जितेंद्र. या ठिकाणी आपण पाहताय प्रणयजी पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी देवेंद्रजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहताय. जितेंद्र देवळीकर यावेळेला मात्र आपण पाहताय षटक क्रमांक 3 घेऊन आलेत. 50चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय आणि त्याचा पाठलाग करताना आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमची सध्या तरी थोडीशी दमछाक ही होताना पाहायला मिळते. कारण की गोलंदाजी जर आपण पाहिली पहिली 2 षटकं पॉवर प्लेची अगदी भन्नाट गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाली. आता पहिल्या 3ऱ्या षटकात किती धावा जमवल्या जातील, कशा प्रकारची गेम स्ट्रॅटेजी बॅटिंग करणाऱ्या टीमची आहे. इथे मात्र वाईटचा सिग्नल पंचांकडनं आला. 1 फॉर दी ओव्हर ची उद्घोषणा देखील पंचांकडनं केली जाते.
अनिकेत वर्तक यांना देखील आपण पाहताय. जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात प्रचंड मेहनत अनिकेत मात्र घेत असतो आयोजन करण्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा चेंडू उसळी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. फक्त बॅट फिरून तुम्हाला चालणार नाही तर तुम्हाला त्या चेंडूला ओळखावं लागेल आणि त्यानुसार खेळावं लागेल. आणि जेव्हा या गोष्टी तुम्ही कराल डेफिनेटली एक कम्प्लीट शॉट हा तुमच्या बॅट मधून निघेल. षटकातील तिसरा बॉल. पुन्हा एकदा स्विंग अँड अ मिस. इथे मात्र निश्चितपणे आपण म्हणू शकतो जितेंद्र देवळीकरने फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलाय आणि त्याला अनुसरून मात्र ही गोलंदाजी जितेंद्रकडनं पाहायला मिळते. जितेंद्र जर आपण पाहिलं तर अगदी उंची आपण पाहिलं तर 5'8", 5'9" अशी त्याची उंची पाहायला मिळते आणि अगदी त्या उंचीचा वापर त्याला गोलंदाजी करण्यामध्ये देखील होतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल. वेगावरती स्वार होताना आपण पाहू शकला का गोलंदाजी केली आहे. या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 बॉल जे आहेत ते निर्धाव स्वरूपात आलेत. एक वाईट हा तिथे पाहायला मिळाला म्हणजे की 1 रन जी आहे ती एक्स्ट्राच्या स्वरूपात या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅटला स्पर्श करून हा चेंडू मात्र तिथे पॅड वरती लागला. तिथे 1 रन कंप्लीट होताना पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता होत्या धाव फलकावर 11. इथून मात्र धावा तुम्हाला वेगाने बनवावे लागतील जर या टार्गेटचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. कारण की एक मोठं टार्गेट आहे समोर 50 आणि सध्या आपण पाहू शकलात तर फक्त 11 धावा या फलकावरती लागल्या. चला पायर टीम स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊ नका फील्ड सेटअप करण्यात. कारण की जर तुम्ही वेळ घालवली तर डेफिनेटली शेवटच्या ओव्हरमध्ये तो नुकसान हे तुम्हाला होऊ शकतं. एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागू शकतो. शेवटचा बॉल. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमा पार. 4 चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ससूनगर चषक 2025 मध्ये. या ठिकाणी आपण पाहत आहेत रॉयल गार्डन रिसॉर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय श्री मंगेश शेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. जेव्हा जेव्हा ससूनगर गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा मात्र मंगेश शेठ ठाकूर साहेबांचं नेहमीच आर्थिक सहाय्य हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि असे मात्र मंगेश शेठ ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे ससूनगर चषक 2025 मध्ये. आणि इथे मात्र 3-4 उद्ध्वस्त केलाय. विकेटचं पतन गॉन. इथे आपण पाहतात विकेट्सवर विकेट जाताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 16 मिनिटं जी आहे ती वापरली गेलीत म्हणजे 4 मिनिटं तुमच्याकडे शेष आहेत. उर्वरित 5 चेंडू हाताळायचे आहेत. तेव्हा या वेळेकडे देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज हर्षल मडवी दाखल झालाय. ते मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय म्हणजे आता येणारे चेंडू बाकी आहेत 10
आणि 10 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 35. जो फाईट बॅक व्हायला हवा होता तो फाईट बॅक मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम करणं होताना दिसत नाहीये. ते मात्र फुल टॉस बॉल अप्रतिम सुपर टायमिंग सहित षटकार. सिक्स आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झाली फलकावर 21-21. आता 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 29 रन हे या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सफल फलंदाज झाले. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा टॉप एज लागलाय. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आहे. इथे मात्र क्लिअर इंटेंट फलंदाजाचं पाहायला मिळालं हर्षलचं की 2 रन पूर्ण करायच्या स्ट्राईक वरती पुन्हा आम्हाला यायचंय. या 2 रनने आपण पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 23 धावा. 8 बॉल बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र जागा बनवली. अप्रतिम शॉट स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. षटकार. की आता झालेली आहे 29 रन्स ऑन द बोर्ड. म्हणजे आता चेंडू 7 बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 21 बनवायचे आहेत. याही बॉलवरती जर मोठा फटका आला तर डेफिनेटली मॅच मध्ये रंगतदार स्थिती ही पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते. षटकातील शेवटचा बॉल. मात्र शफल मुवमेंट पाहायला मिळाली. बॅकफुटला गेले फलंदाज. चेंडूला खेळून काढला. फिल्डर तिथे आहेत. 1 रन कंप्लीट पाहायला मिळाली. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक षटकार आला जरूर परंतु शेवटच्या ओव्हरला स्ट्राईक मी घेईन हा मात्र त्याचा निर्धार इथे पाहायला मिळाला. या सिंगल षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 30. अगदी कंपॅरिझन करताना जर आपण पाहू शकला तर अगदी 3 षटकानंतर आपण पाहिलं तर 15 धावा होत्या आणि या षटकात जर आपण पाहिलं तर याही षटकात म्हणजे ज्या 3 षटकात 15 बनल्या त्या एका षटकामध्ये या धावा आल्यात. म्हणजे 15 धावा एकवटल्या गेल्या या षटकामध्ये. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 6 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता. आमचा अथर्व इथे मात्र येतोय. अथर्व पाटील उभरता ससूनवगरचा क्रिकेटर. त्यांचे पिताश्री त्यांच्या समवेत विनय पाटील. अगदी दिलदार मनाचं असं व्यक्तिमत्व. यावेळेला मात्र फटका तर अगदी चांगला आहे परंतु फिल्डर तिथे आहेत. चांगला कॅच कॅरी करताना विकेटचं झालं पतन. हर्षल गॉन back to the pavilion.
बनवायचे आहेत अजूनही 20. 5 चेंडूंमध्ये 20 धावांची अजूनही नितांत आवश्यकता आहे. 20 धावा बनवल्या जातील का की गोलंदाजांचं वर्चस्व या मॅच वरती राहील. 5 बॉल 20 ची गरज. ते मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रतिम ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. पहिल्या बॉल वरती विकेट. त्यानंतर रोहनने मात्र पुन्हा एकदा ते आपल्या गोलंदाजीतली धार ही सिद्ध केली दुसऱ्या बॉलवर. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती रोहन पवार. ते मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. कोणी फिल्डर तिथे नाहीये मात्र लांबून फिल्डर करता एक मोठा चेस. चांगला स्टॉप. चेंडूला अडवला. फेकी देखील विकेट किपर एंडला पाहायला मिळते. आणि या 1 रनने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे 31-31. 3 बॉल आणि जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार आणि त्यानंतर एक अवघड वाटतंय. परंतु पाहूया क्रिकेट आहे काही होऊ शकतं कारण की क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटीज. पाहूया षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. तेरा धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा परंतु निस्तानी स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मधली. पाय संघाने खेळले. कनाई पाय ए. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक हा इथे आपल्याला पाहायला मिळालाय. आता फक्त फॉर्मॅलिटी या शेवटच्या बॉलची शिल्लक आहे. त्यानंतर विजयावरती स्वार होताना कनाई पाय ए हा संघ पाहायला मिळतोय. व्हेरी वेल प्लेड. या ठिकाणी आपण पाहतायत रॉयल गार्डन रिसॉर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय आदरणीय श्री मंगेश शेठ ठाकूर साहेबांचा या ठिकाणी आपण शाही सन्मान करीत आहोत. साहेबांनी या स्पर्धेकरिता आपल्याला 30,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलेलं आहे. साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आपण करूयात. हा शाही सन्मान या ठिकाणी होत असताना सन्माननीय आदरणीय श्री विनय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा मंगेश शेठ ठाकूर साहेबांचा हा यथोचित सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आणि आपण ही फ्रेम देखील भेट म्हणून मंगेश शेठ ठाकूर साहेबांना दिली जाते. तर चला आता दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. म्हणजे आता पहिल्या फेरीतली शेवटची लढत. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर नो डाऊट अबाउट इट जितेंद्र देवळीकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विथ द बॅट 9 बॉल मध्ये 18 रन त्याने बनवले आणि विथ द बॉल 2 ओव्हर्स त्याने टाकल्या 8 रन दिले आणि 2 विकेट त्याने मिळवले. आणि म्हणून याच कामगिरीच्या जोरावरती जितेंद्र गवळीकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि जशी आता इनिंगला सुरुवात होईल डावाला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल.